काळीज इतकं पण हलकं नाही ठेवायचं. मित्रांनो, राहुल नावाचा एक तरुण मुलगा खिडकीजवळ बसून शांतपणे बाहेर पडणाऱ्या पावसाकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात एक अनामिक शांतता आणि दुःख आहे. या जगात सगळ्यात कठीण काम कोणतं माहीत आहे? स्वतःचं मन मऊ ठेवणे. आणि त्याहून कठीण म्हणजे लोकांनी त्या मऊ मनाचा गैरफायदा घेतल्यानंतरही गप्प बसणं. काही लोक जन्मताच खूप हळवे असतात. कोणाचे साधे दुःखही त्यांना बघवत नाही. पण शेवटी काय होते? दुसऱ्याचे अश्रू पुसता पुसता त्यांच्या वाट्याला फक्त स्वतःचेच अश्रू उरतात. राहुलला आठवतं, राहुल ऑफिसमध्ये काम करत होता. त्याचा एक सहकारी स्वतःचे काम राहुलच्या टेबलावर टाकून निघून जातो. राहुल खूप थकलेला असतानाही तो त्याला नाही म्हणू शकत नाही आणि त्याच्या मऊ मनाच्या स्वभावामुळे ते काम तो हसून स्वीकारतो. राहुल कोणाला नाही म्हणणं हे त्याच्या शब्दकोशातच नव्हतं. कोणाचं मन दुखावेल या भीतीनेच तो स्वतःचं मन मारून जगायचा. यामुळे प्रत्येकजण राहुलचा गैरफायदा घेत असत. राहुल त्याच्या मित्रांसोबत बसलेला असताना मित्र त्याच्या पैशांवर पार्ट्या करतात. राहुल आनंदी दिसण्याचा प्रयत्न करतो, पण जेव्हा राहुलला पैशांची गरज पडते आणि तो त्यांच्या मित्रांना फोन करतो, तेव्हा सगळे काही ना काही कारण सांगून फोन ठेवतात. यावर राहुल स्वतःशीच विचार करतो, मी काही चुकतोय का? जेव्हा त्यांना गरज असते मी रात्रीचा दिवस करतो आणि आज जेव्हा मला गरज आहे तेव्हा सगळ्यांचे फोन बिझी आहेत. का माझं मन कोणाला दुखवू शकत नाही? तेव्हा राहुलला त्याच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा प्रसंग आठवतो. त्याची जवळची व्यक्ती, त्याची मैत्रीण नेहा, तिलाही त्याने कठीण काळात खूप साथ दिलेली असते. पण आज जेव्हा ती यशस्वी होते तेव्हा ती राहुलला वेळेअभावी टाळू लागते. तेव्हा त्याला एका कॅफेमधले दृश्य आठवते. नेहा त्याला म्हणते, राहुल, तू खूप चांगला आहेस, पण तुझी हीच अडचण आहे रे. तू प्रत्येक गोष्टीला खूप मनावर घेतोस. इतकं इमोशनल होऊन जगात नाही जगता येत. जरा प्रॅक्टिकल व्हायला शिक. एवढं बोलून नेहा निघून जाते. राहुल तिथेच स्तब्ध बसून राहतो. ती गोष्ट त्याच्या मनाला लागते. ज्या व्यक्तीला आपण आपलं सर्वस्व मानतो, जेव्हा तीच व्यक्ती आपल्याला तू खूप हळवा आहेस म्हणून सोडून जाते, तेव्हा काळजाचे तुकडे तुकडे होतात. राहुलला समजलं होतं की या जगात जास्त चांगलं असणं हाच सगळ्यात मोठा गुन्हा आहे. राहुल रात्री घरी येतो. तो खूप निराश असतो. घरात अंधार आहे. तो सोफ्यावर डोक्याला हात लावून बसतो. त्याचे डोळे ओलावलेले असतात. तेवढ्यात त्याची आई त्याच्याजवळ येते. त्याची आई खूप समजूतदार आणि एक वयोवृद्ध महिला असते. ती त्याच्या पाठीवर हात ठेवते. शेवटी आईचीच काळीज असतं ते. ती आपल्या लेकराला विचारते, काय झालं रे सोन्या? आज खूप थकलेला दिसतोय. मनात काही साचले का? एवढं ऐकून राहुलला अक्षरशः रडू येतं. तो आईच्या कुशीत डोके ठेवतो आणि रडू लागतो. तो आपले मन मोकळे करतो आणि रडत रडतच आपल्या आईला म्हणतो, आई, मी कोणाचं काय वाईट केलं ग? तू सांगितल्याप्रमाणे मी नेहमी सगळ्यांना मदत केली. कोणाचं मन नाही दुखावलं. मग प्रत्येक वेळी लोक मलाच का वापरून सोडून देतात ग? माझं मन का एवढं हळवं आहे? मला नाही सहन होत आता. हे ऐकून
आई अत्यंत प्रेमाने राहुलचे केस कुरवाळते. बाळा, नदीचं पाणी गोडच असतं म्हणून सगळे तिथे तहान भागवायला येतात. पण नदी जर वाळली तर कोणी तिच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. माणसाचं मन पण असंच आहे. तू लोकांवर प्रेम कर, दया कर, पण स्वतःची किंमत विसरून नाही. आई राहुलचा चेहरा हातात घेते आणि डोळे पुसते. आई त्याला म्हणते, लक्षात ठेव राहुल, काळीज इतकं पण हलकं नाही ठेवायचं की येणारा जाणारा प्रत्येकजण त्यावर पाय देऊन निघून जाईल. काळीज असं पाहिजे जे प्रेमाने वितळेलही, पण जेव्हा स्वाभिमानाची गोष्ट येईल तेव्हा तो दगडासारखं खंबीरही उभं राहिलं पाहिजे. लोकांना नाही म्हणायला शिक. ज्यांना तुझी किंमत नाही त्यांच्यासाठी स्वतःचे अश्रू वाया घालवू नकोस. स्वतःमध्ये बदल कर. हे ऐकून राहुल मनाशीच ठरवतो, त्याच्यासाठी आता नवीन सकाळ असते. राहुल सकाळी लवकर उठतो. तो धावायला जातो. त्याच्या चेहऱ्यावर आता नैराश्य नाही तर एक नवा आत्मविश्वास असतो. जिममध्ये घाम गाळताना तो स्वतःवर काम करतो. आईचे ते शब्द राहुलच्या मनात घर करून जातात. त्याने ठरवलं की आता रडत बसायचं नाही, स्वतःला बदलायचं. मन कमजोर नाही तर खंबीर बनवायचं. पुन्हा तो ऑफिसमध्ये येतो. त्याचा तोच सहकारी पुन्हा त्याचे काम राहुलला द्यायला येतो. राहुल, जरा माझं हे काम करून दे ना, मला बाहेर जायचं आहे. पण ह्यावेळेस राहुल बदललेला असतो. राहुल त्याच्याकडे पाहतो, फाईल बंद करतो आणि शांतपणे ठाम बोलतो, सॉरी विकास, आज माझं स्वतःचं खूप काम प्रलंबित आहे. मी तुला मदत करू नाही शकत. तू तुझं काम स्वतः कर. सहकारी आश्चर्यचकित होऊन निघून जातो. राहुलच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हसू येते. काही दिवसांनी तेच जुने मित्र जेव्हा त्यांना पैशांची गरज पडते पुन्हा पैशासाठी फोन करतात, तेव्हा राहुल फोनवरच स्पष्टपणे सांगतो की माझ्याकडे आता फालतू खर्चासाठी पैसे नाहीत. तो आता स्वतःच्या आवडीनिवडी, करिअरवर आणि कुटुंबावर लक्ष केंद्रित करू लागतो. राहुल आता एका मोठ्या स्टेजवर किंवा एका चांगल्या पदावर आहे. तो अगदी आनंदात आहे. तो पुन्हा त्याच पहिल्या खिडकीपाशी येतो. पण आता त्याच्या हातात कॉफीचा कप असतो. चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असतं. मित्रांनो, भावना असणं, मन असणं ही कमजोरी नाही, ती एक सुंदर गोष्ट आहे. पण हे जग खूप स्वार्थी आहे. जर तुम्ही तुमचं काळीज खूप हलकं ठेवलं तर लोक तुम्हाला खेळणं बनवतील. म्हणूनच कोणासाठीही स्वतःला संपवू नका. ज्यांना तुमची कदर नाही त्यांच्यासाठी रात्र रात्र जागणं बंद करा. स्वतःवर प्रेम करा. स्वतःचा आदर करा. कारण जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखाल तेव्हाच हे जग तुमची किंमत करेल. शेवटी जाता जाता एवढंच सांगेन, काळीज नक्कीच जपा, पण ते इतकं पण हलकं ठेवू नका की कोणाच्या येण्या जाण्याने तुमच्या आयुष्याचा कोळसा होईल. खंबीर व्हा आणि खंबीर जगा. स्टोरी आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. मनापासून धन्यवाद.